Raghav took a bus from home to market that travels at 40 km per hour while walking back at 4 km per hour. Halfway through, he suddenly realized he was getting late and he cycled back the remaining distance. He cycled back the remaining distance in 30 km per hour. Find the average speed. Average speed काढायला सांगितलेला आहे. काय असतं average speed? बाळांनो, average speed चा फॉर्म्युला average speed equal to काय असतं? x plus y upon 2. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, बरोबर ना? टेकन, येस सर. असंच आहे ना? येस सर. हा, मग आता इथं टोटल डिस्टन्स किती आहे सांगा बरं. दिलंय का? हॅलो, टोटल डिस्टन्स दिलेला आहे का? नो सर. नाही दिलेलं. Raghav took a bus from home to market that travels at 40 km per hour while backing at 4 km per hour. halfway म्हटलेला आहे. बर, थ्रू he suddenly realized. आता काय करा, सपोज डिस्टन्स वन वे डिस्टन्स म्हणा. वन वे डिस्टन्स मी काय करतो कन्सिडर 2x करतो. आता 2x का केलं बघा, तर त्याचं हाफ काय होतं, x होतं म्हणून. कळते का? किंवा मग x केलं तर x/2 हाफ करावं लागेल. मला सिम्प्लिफिकेशन सोपं जात आहे म्हणून केलं मी. कळते का? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा, वन वे डिस्टन्स 2x आहे. बघा, इथून मी पंढरपूरला जातोय, पंढरपूर पर्यंत, इथून पंढरपूर पर्यंत अंतर 2x आहे. हा, मग इथून पंढरपूर पर्यंत जायचं आणि पंढरपूर पासून पाठीमागे यायचं, टोटल डिस्टन्स किती आलं? 4x. 4x आलं. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं रे? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम म्हटलेला आहे आपण, 4x डिवायडेड बाय. आता टोटल टाइम दिलेला आहे का तुम्हाला? हा, टाइम दिलेला आहे का? नो सर. नाही दिलेला. पण त्यांनी काय सांगितलंय की राघव टूक अ बस फ्रॉम होम टू मार्केट दॅट ट्रॅव्हल्स ॲट 40 km per hour. स्पीड दिलेला आहे तुम्हाला, डिस्टन्स माहित आहे, टाइम काढता येईल का? येस सर. काय येतं? टाइम इक्वल टू डी अपॉन एस, बरोबर का? हॅलो येस सर. हॅलो, हा, मग डिस्टन्स आहे 2x,
बघा, राघव टूक अ बस फ्रॉम होम टू मार्केट. होम पासून मार्केटला जाताना 40 किलोमीटर पर आवरनी धावणाऱ्या बसमध्ये तो बसलाय. मग बसचं स्पीड माहित आहे, डिस्टन्स माहित आहे, टाइम किती लागणार? x upon 20. एक्स का 2x? 2x upon हॅलो, 20. 2x अपॉन 40 होईल ना. हा, एक्स अपॉन 20 होतंय. सिम्प्लिफिकेशन करून सांगितलं तुम्ही. ठीक आहे, 2x अपॉन 40 बरोबर. Yes, sir. हॅलो, हा, डिव्हिजन व्यवस्थित लिहा बरं का तुम्ही. आडवं मला आता इथं. हा, पुढं पुढं बोला. ही सडनली, आता काय म्हणलंय, व्हाईल वॉकिंग बॅक. तो मार्केट पासून घराकडे पुन्हा परत यायला लागला 4 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. अर्ध्या रस्त्यापर्यंत 4 किलोमीटर पर आवर स्पीडनं आलेला आहे. मग अर्ध्या रस्त्यापर्यंतचं अंतर किती? टोटल डिस्टन्स 2x आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत किती येणार? x. x. एक्स. स्पीड किती आहे? 4. एक्स बाय 4 झालं. आणि तसंच उरलेला अर्धा रस्ता काय? 30 kilometer per hour. हा, उरलेला अर्धा रस्ता x किलोमीटर राहिला. तो त्यानं ट्रॅव्हल केला 30 किलोमीटर पर आवरनी. हे सिम्प्लिफाय करा, किती येते सांगा मला. हॅलो हॅलो, हॅलो, हॅलो बाळानो. Yes, sir. सांगा कसं काय येतंय. टोटल डिस्टन्स 4x डिवायडेड बाय x by 20 x by 4. 12 येते sir. 12 येतंय का? Yes, sir. Yes. x by 20 x by 4 आणि x by 30. बर, डिनॉमिनेटर सेम करायचा आहे मला. काय येईल? 60 घेतलं. 60 घेत आहे. ठीक आहे, म्हणजे 2x सॉरी 3x 3x plus 15x plus 2x. 15x plus 2x divided by 60. ठीक आहे, 60 वर जाईल. 4x into 60 divided by काय ते 20x. 20x म्हणजे 12 आलं. 12 किलोमीटर पर आवर. कळलंय? Yes, sir. काय अडचण कोणाला? हॅलो, काही अडचण आहे का याच्यामध्ये बाळानो? No, sir. पुढं नेक्स्ट टाइप प्रॉब्लेम्स ऑन रिलेटिव्ह स्पीड. ते झालंय ना लिहून? Yes, sir. प्रॉब्लेम्स ऑन रिलेटिव्ह स्पीड.
हॅलो हॅलो बाळांनो क्वेश्चन दिसतंय? Yes, sir. ठीक आहे. A and B participate in 5,000 meter bicycle race which is being run on circular track of 500 meter. If the speed of A and B are 20 meter per second and 10 meter per second respectively, what is the distance covered by A when he passes B for the 7th time? When he passes B for the 7th time. टोटल ट्रॅक की लेंथ किती आहे? हॅलो टोटल ट्रॅक की लेंथ किती आहे? बाळांनो 5,000 meter. 1,000 meter. 5,000 मीटर. म्हणजे टोटल रेस डिस्टन्स 5,000 आहे. एकाला किती किलो एकाला ही सॉरी ट्रॅक की लेंथ किती आहे? 5,000 meter. 500 रे ट्रॅक. हॅलो बाळांनो ट्रॅक की लेंथ किती आहे? 500 आहे. 500 दिले ना. Yes, sir. आता मला एक सांगा फक्त की 500 मीटरचा ट्रॅक आहे, 5,000 मीटरची रेस आहे, सुरुवात इथून झाली. मला 5,000 मीटर करण्यासाठी टोटल फेऱ्या किती कराव्या लागतील? 10. 10 फेऱ्या. बरोबर आहे ना? Yes. टोटल काय म्हणू शकतो आपण त्याला? हॅलो टोटल राऊंड म्हणू. बरोबर किती झाले पाहिजे? 10 झाले पाहिजे. 10 राऊंड झाल्यानंतरच रेस कंप्लीट होतो ना. बरोबर आहे का? Yes, sir. आता याच्यामध्ये एकाचा स्पीड दिलेला आहे. एचा स्पीड किती आहे? स्पीड ऑफ ए किती आहे? 20 meter per second. 20 मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ बी किती आहे? 10 meter per 10 second. मीटर पर सेकंड. आता मग ह्या दोघांचा रिलेटिव्ह स्पीड किती येईल? रिलेटिव्ह स्पीड ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी किती येणार? ए मायनस बी येतो ना.
बघा 10. रिलेटिव्ह स्पीडची डेफिनेशन. रिलेटिव्ह स्पीडची डेफिनेशन बघा. बरोबर आहे का? Yes, sir. चुकीचं असलं तर मला करेक्ट करा. रिलेटिव्ह स्पीड 20 मायनस 10 किती आलं? टोटल टाइम रिक्वायर्ड टू मीट इच अदर. एकदा भेटण्यासाठी किती टाइम लागतो ते काढायचं आपल्याला. बघा टोटल डिस्टन्स किती आहे? 500 ना. हॅलो बाळानो, टोटल डिस्टन्स किती आहे? हॅलो 500 मीटर ना. Yes, sir. ट्रॅक लेंथ डिवायडेड बाय रिलेटिव्ह स्पीड. पाचशे डिवायडेड बाय 10 किती येते? 50. 50 सेकंद. बरोबर का? Yes, sir. 50 सेकंद. 50 सेकंद लागतात. आता 7 वेळा भेटण्यासाठी 7th टाइम म्हटले नाही मी. 7व्या वेळा भेटण्यासाठी किती टाइम कंप्लीट करावा लागेल त्यांना? हॅलो टू मीट ऍट 7th टाइम किती करावं लागेल? 350. 7 into 50 ना. Yes, sir. 350 सेकंद. पहिला ए आहे तो 20 मीटर पर सेकंदनी सायकल चालवतोय. बरोबर? हॅलो Yes, sir. मग त्याला आता ए आणि बी मध्ये पहिला ए आहे 20 मीटर पर सेकंद चालवतोय, बी 10 मीटर पर सेकंद मधनं चालवतोय. नॅचरली जिंकणार कोण? A. ए जिंकणार आहे. मग ए ला टोटल राऊंड किती मारावे लागतील मग? किंवा ए ला लागणार टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टोटल डिस्टन्स किती आहे तुमचं? 5000 मीटर आहे. टाइम किती आहे स्पीड किती आहे तुमचा? 20 मीटर पर सेकंद. किती आलं? 250. 250 म्हणजे 250 सेकंदाला रेस संपते. बरोबर? Yes, sir. मग रेस संपल्यानंतर एकदा एखादी रेस संपली तर तो माणूस पुन्हा त्या ट्रॅकला फेऱ्या मारेल का एक्स्ट्रा? गरज आहे का त्याला? No, sir. मग 7व्या वेळा बी ला भेटण्यासाठी त्याला 350 सेकंद लागतायत. रेस कंप्लीट 250 सेकंद मध्ये होते. याचा अर्थ 7व्या वेळेला तो भेटणार का? नाही भेटणार. नॅचरली का भेटणार? हा No, sir. बरोबर आहे ना. जिथं रेस संपते त्या ठिकाणी तो थांबणार नाही. Yes, sir.
हा म्हणजे इथं काय येणार ऑप्शन तुमचा, सिच्युएशन इज नॉट पॉसिबल. का नॉट पॉसिबल आहे कळलं? Yes, sir. Yes, sir. मुलांच्या मध्ये येस सर. काय अडचण आहे? नो सर. ठीक आहे, झालंय का लिहून? राहिले हम्म? सर. काय झालं? राहिले म्हणलं लिहून लिहायचं. हा लिहायला पटपट. हॅलो, हॅलो बाळानो. Yes, sir. बोला. Over, sir. हे जमल का सोडवाय? A train which had 390 meter long is running 45 kilometer per hour. In what time will it cross a person moving at 9 kilometer per hour in the same direction? सेम डायरेक्शन मध्ये जर असेल तर रिलेटिव्ह स्पीड काय असतं? हॅलो, 45 minus 9. डिस्टन्स सॉरी स्पीड काय करायचं, मायनस करायचं सेम डायरेक्शन मध्ये, बरोबर ना? आता Yes. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं, टाइम काढायचा आहे ना. टाइम, मग टाइमचा फॉर्म्युला काय झाला? स्पीड सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर. टोटल डिस्टन्स किती आहे? हॅलो बाळानो, 390 आणि
ट्रेनचं स्पीड आहे 45, माणसाचं स्पीड आहे 9. किती आलं? सांगा. 45 - 9 म्हणजे 36 आलं. किती येत आहे सांगा आन्सर. किती येत आहे? 390 डिवायडेड बाय 36. आवर. 10.83. आवर आलं, आवर. बरोबर का? कशाला गडबड करताय? थांबा, तुम्हाला सेकंद मध्ये विचारलंय ना त्यांनी. हा, येस सर. सॉरी, हा किलोमीटर आहे. स्पीड सर ते 390 मीटर मध्येच आहे ना. 390 मीटर आहे, हा किलोमीटर पर आवर. बर 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 बर, इथं तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल बाळांनो. 390 मीटर म्हणजे 390 इंटू काय करावं लागेल रे? 5/18. बरोबर का? हॅलो, बरोबर आहे. 390 इंटू 5/18. बर, दोन्हीचं हे फॉर्म्युला सेम नव्हतं त्यामुळं, किंवा असेल या 390 36 इंटू 5/18. का तर मीटरचं किलोमीटर पर आवर सेकंद किलो हे करण्यासाठी, कन्वर्जन करण्यासाठी. सॉरी 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 सॉरी, हे चुकतंय की बाळानो? हॅलो बाळानो, इकडे बघा. डिस्टन्स, ट्रेनची लेंथ किती आहे? 390. 390 आहे मीटर. हे मीटर मध्ये आहे. स्पीड किती आहे तुमचं? 45 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ ट्रेन आहे S_T म्हणतो मी. स्पीड ऑफ ट्रेन इज 45 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ पर्सन हे किती आहे? तर 9 किलोमीटर पर आवर. आता रिलेटिव्ह स्पीड काय येणार तुमचं? 45 - 9 = 36 km per hour. ह्या km per hour च तुम्हाला काय करावं लागेल? कितीनं मल्टिप्लाय करायचं मीटर पर सेकंड करण्यासाठी? 5/18. 5/18 म्हणजे 10 आलं. आणि आता स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे टाइम = डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला वापरा. 390 मीटर डिवायडेड बाय 10 म्हणजे किती आलं? 39 सेकंद आलं. आता काय अडचण? हॅलो, नो सर. आता काय अडचण आहे का? कारण दोन्ही एकामेकामध्ये काय होते? आता इथं 390 मीटर आहे बघा, इथं 390 मीटर आहे आणि इथं 49 किलोमीटर पर आवर आहे. त्यामुळे आपल्याला याचे कन्वर्जन करणं भाग पडलं अगोदर. लक्षात येते का? हॅलो, येस सर. हा, 39 सेकंद आलं. लक्षात येते? हॅलो, लक्षात येते का? येस सर. हा,
पुढं झालंय ना लिहून? लिहून झालंय का बाळांनो? नो सर. हा Yes, sir. सगळ्यांचं झालंय का? पुढचं घेऊया मग. ठीक आहे, पुढचं घ्या. हा. 2 persons start running simultaneously around a circular track of length 400 meter from the same point at speeds of 15 km per hour and 25 km per hour when they will meet for first time anywhere on the track if they are moving in opposite direction. दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तुमचा जर सर्क्युलर ट्रॅक असा असेल, ठीक आहे, एक जो आहे तो, एक मिनिट, बघा, एकाची डायरेक्शन ह्या डायरेक्शन असेल आणि दुसरा त्याच्या अपोजिट असेल. कळतंय का? हॅलो हॅलो बाळांनो, हॅलो हॅलो. हा, मग आता अपोजिट डायरेक्शन मध्ये रिलेटिव्ह स्पीड किती असतं? A plus B. ए प्लस बी असते. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड किती झालं? 15 + 25 किती झालं? 40 किलोमीटर पर आवर. पण तुम्हाला ट्रॅकची लेंथ कशामध्ये दिलेली आहे? मीटर मध्ये. कशाने मल्टिप्लाय करणार? 5/18. किती येते बघा? (100/9). किती आलं? 100/9 आलं. ठीक आहे. हॅलो Yes, sir. पुढं टोटल लेंथ किती आहे ट्रॅकची? हॅलो बाळांनो, 400 meter. 400 मीटर. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड असते. डिस्टन्स आहे 400 डिवायडेड बाय 100/9. सांगा किती येत आहे? 36. 36 सेकंद. बरोबर ना? त्याच्यात काय अडचण आहे कोणाला? हॅलो
हॅलो. हॅलो. Yes, sir. अरे आवाज येतोय का माझा? हा बोला की. झाले का लिहून? Yes, sir. ठीक. पुढं two trains T1 and T2 start simultaneously from two stations X and Y respectively towards each other. Towards each other म्हणजे Opposite direction. अपोजिट डायरेक्शन असते, लक्षात ठेवा. हा. इफ दे आर 70 किलोमीटर अपार्ट बोथ 3 and 6 hours after start, then find the distance between two stations. Find the distance between two stations. हॅलो. काय काय करणार सांगा. हॅलो. स्टेशन X पासून T1 ट्रेन आणि स्टेशन Y पासून T2 ट्रेन एकामेकाच्या दिशेनं जात आहेत. ठीक आहे. मी याला कॅपिटल X म्हणतो. सपोज इथपर्यंत ना इथपर्यंत येईपर्यंत त्यानं स्मॉल ए डिस्टन्स पार केलेला आहे. ह्या ट्रेननं इथपर्यंत येईपर्यंत स्मॉल बी डिस्टन्स पार केलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. हॅलो. हॅलो. हॅलो बाळानो. येस सर. Yes, sir. हा. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, दोन्ही ट्रेन एक ट्रेन ए पर्यंत आल्यानंतर वाय ट्रेन बी पर्यंत आल्यानंतर दोन्ही मधलं डिस्टन्स किती आहे? 70 kilometer. 70 किलोमीटर अपार्ट. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे दोन्हीच्या मधलं हे टोटल डिस्टन्स आहे 70 किलोमीटर. मग आता बघा, पहिली ट्रेन किती किलोमीटर धावलेली आहे? सॉरी, किती टाइम धावलेले? 3 hours. 3 आवर. ही ट्रेन 3 आवर धावलेली आहे. 3 आवर मध्ये ए डिस्टन्स पार केलंय. ह्या ट्रेननं 6 आवर मध्ये बी डिस्टन्स पार केलेला आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू स्टेशन्स असं म्हटलेलं आहे.
सांगा आता. हॅलो. हॅलो बाळांनो. हॅलो. सांगा काय काय करणार, काय काय करणार सांगा. हॅलो. बोला की बाळांनो. हॅलो. बघा, पहिली ट्रेन एक स्टेशन पासून निघालेली आहे, 3 तासात ए डिस्टन्स पार करते. दुसरी ट्रेन वाय स्टेशन पासून निघालेली आहे, बी डिस्टन्स पार करते. बघा, पहिल्या ट्रेनचे टायमिंग माहित नाही आपल्याला, दुसऱ्या ट्रेनचे टायमिंग माहित नाहीये, कधी निघालेले आहेत ते माहित नाही आपल्याला. कळते का? हॅलो. हॅलो. येस सर. आता तीन तासानंतर ए डिस्टन्स जर T1 ट्रेन पास करत असेल, T1 ट्रेन आहे तुमची, ती 3 तासानंतर ए डिस्टन्स पार करत असेल, तर 6 तासानंतर किती डिस्टन्स होईल त्याचं? सॉरी 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 सर, एक मिनिट बाळानो. हॅलो. क्वेश्चन व्यवस्थित वाचा बघा, परत एकदा मी सांगतो. इफ दे आर 70 किलोमीटर अपार्ट बोथ, इथं बोथ हा शब्द होता, मी बघितला नाही. बोथ 3 and 6 hours आहे आफ्टर स्टार्ट. म्हणजे काय बघा, इथं जे मी केलंय ना, हे इथं 3 hours, हा 3 तासानंतर वाय न बी अंतर पार केलेलं आहे, एक्स न ए अंतर पार केलेलं आहे, बरोबर आहे का? हॅलो. येस सर. हॅलो. हा, आणि दोघांच्या मधलं अंतर 70 किलोमीटर आहे. तसंच 6 तासानंतर पण, 6 तास झाल्यानंतर पण ही ट्रेन इकडून इकडं धावते, ही ट्रेन इकडून इकडून धावते. मिडलचं अंतर काय आहे तर 70 किलोमीटरच आहे 6 तासानंतर पण. मग आता मला सांगा, एक ट्रेन 3 तासात 1 किलोमीटर जात असेल तर 6 तासात किती जाईल? 2A जाणार, बरोबर? हा, मग टोटल डिस्टन्स बघा, मी आता काढतोय ट्रॅव्हल्ड आतापर्यंत 6 तासात झालेलं.
2a. पुन्हा तसंच वाय ट्रेन 3 तासात बी किलोमीटर जाते, मग 6 तासात किती किलोमीटर जाणार? 2b. 2b. 2a प्लस 2b, बरोबर ना? Yes, sir. प्लस ह्या दोघांच्या मध्ये 70 किलोमीटरचा गॅप आहे, तरी सुद्धा 6 किलोमीटर नंतर आहे का? हॅलो, Yes, sir. हा, पहिल्या सिच्युएशन मध्ये कसं होतं? पहिल्या सिच्युएशन मध्ये हॅलो, पहिल्या सिच्युएशन मध्ये कसं होतं? A plus त्याचे b plus distance. 70. ए प्लस बी Plus 70. 700 कसं काय बाळा? मग 70. ए प्लस बी प्लस 70. ही पहिली सिच्युएशन आहे तुमची. पहिल्या सिच्युएशन मध्ये डिस्टन्स बघा, एक्स पासून सुरुवात झालेलं ए इथं 70 प्लस इथपर्यंत बी आहे, आणि 5 झाल्यानंतर 6 तासानंतर पुन्हा हा इथून इथपर्यंत 2a झाला. हे टोटल डिस्टन्स बघा, मी दुसऱ्या लाईन दाखवतो. वाय पासूनच हे जे अंतर आहे वाय पासूनच जे अंतर आहे इथपर्यंत, सॉरी इथपर्यंत 2b झालेला आहे काहीतरी. आणि ए पर्यंत काय झालेलं आहे? 2a झालेला आहे, बरोबर. आणि त्यावेळी दोन्हीच्या मध्ये 70 का डिफरन्स आहे. इथं काय करावं लागेल? -70 करावं लागेल ना. हा 2b यानं पार केलेला आहे, बरोबर आहे का? हॅलो Yes. बाळांनो, 2b पार केलेला आहे, इथं मायनस करावं लागेल तुम्हाला. सॉरी, इथं 2a प्लस 2b इक्वल टू -70, सॉरी 2a प्लस 2b -70 करावं लागेल इथं. आणि इथं a प्लस b आणि हा 70 टोटल, म्हणजे हे दोन्ही काय असणार? अंतर सेमच असणार ना, कळते का? एक्स Yes, आणि sir. वाय मध्ये. म्हणजे 2a प्लस 2b -70 इक्वल टू a प्लस b प्लस 70. ह्याच्यावरून तुम्हाला काय काढता येईल? हा ए प्लस बी लेफ्ट हँड साइडला न्या, 70 इकडे न्या. ए प्लस बी चा काय येते? 140 आलं. ए प्लस बी इक्वल टू काय आलं? 140 आलं. कळतंय का? हॅलो, Yes. ए प्लस बी काय आलं? 140. मग ए प्लस बी 140 असेल तर मग हे टोटल डिस्टन्स किती असणार?
हे एक्स पासून वाय पर्यंत टोटल अंतर. ह्यातलं तुम्हाला ए माहित झालं प्लस बी माहित झालंय. राहिलेलं किती आहे? 70. 7. हा, मग ए प्लस बी प्लस 70 करा की किती येत आहे? 210. $140 अधिक 70 किती झालं? 210. हे कळतंय का? हॅलो. Yes, sir. इथं सेकंड सिच्युएशन मध्ये 6 हॅलो हॅलो Yes, sir. Yes. हॅलो Yes, sir. हां समजलं आहे. Yes, sir. ठीक आहे, लिहून घ्या. हॅलो बाळानो, माझा आवाज क्लिअर येतोय ना? Yes. हॅलो. हा, झाला असेल तर सांगा. Oh. ठीक आहे. Two trains of equal length (120 meters) move in the same direction. The faster train completely overtakes the slower one in 15 seconds. If the slower train were to move at half its speed, the overtaking would take in 10 seconds. At what speeds are the two trains moving, faster and slower, respectively, in meter per second? आता पहिल्यांदा लेंथ मीटर मध्ये आहे का चेक करा. आहे? हॅलो हॅलो. Yes. हा, टाइम सेकंद मध्ये आहे का? Yes. म्हणजे आपल्याला कन्व्हर्जन काहीही करायचं नाही. दोन्ही ट्रेनची लेंथ किती आहे? 120 meter. 120 मीटर आहे लेंथ.
ही ट्रेन 120 ची आहे, ही पण ट्रेन 120 ची आहे. सेम डायरेक्शन मध्ये व्हा. आता मला एक सांगा फक्त, दोन्ही ट्रेनला एकामेकाला पास करायला डिस्टन्स किती कव्हर करावं लागेल? अरे इकडे बघा व्यवस्थित. ही ट्रेन वरची फास्टर ट्रेन आहे मी समजतो, ही स्लोअर ट्रेन आहे. ठीक आहे. फास्टर ट्रेननं स्लोअर ट्रेनला पूर्णपणे क्रॉस करायचं म्हणजे इथपर्यंत आली पाहिजे. बरोबर आहे का? Yes. Yes, sir. मग ह्याचा अर्थ टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागतंय त्याला? 120. 120 प्लस 120 ना. दोन्ही ट्रेनचं अंतर किती आहे? ही ट्रेन आहे, ही पण 120 चीच आहे. ही वरची ट्रेन पण 120 चीच आहे लेंथची. बरोबर. ही टोटल लेंथ, क्रॉसिंगची लेंथ किती झाली? 248. 240. हे क्लिअर झालं? Yes, Yes. sir. हा. आता पहिली केस बघा. द फास्टर ट्रेन कम्प्लिटली ओव्हरटेक स्लोअर ट्रेन इन 15 सेकंड. 15 सेकंदात काय करते? ही करते. मी काय करतो? फास्टर ट्रेनचं स्पीड एफ म्हणतो किंवा एस एफ म्हणतो. एस एफ चालेल? हॅलो. Yes. एस एफ. आणि स्लोअर ट्रेनचं एस एल म्हणतो. SF and SL are speeds of faster and slower train. सेम डायरेक्शन आहे, सेम डायरेक्शन आहे. याचा अर्थ रिलेटिव्ह स्पीड काय होतं? हॅलो. Sir. रिलेटिव्ह स्पीड काय होतं? SF minus SM. SF मायनस SL. बरोबर. Yes, sir. हा. आता स्पीड इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला, टाइम पण दिलेला आहे पहिल्या केस मधला. बरोबर आहे का? किती आलं? SF मायनस SL किती आलं? हॅलो. 16. 60. 16 येतंय का? हॅलो. बरोबर आहे का हे? Yes, sir. Yes, sir. हा. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ही केस 1 झाली तुमची. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा बाळांनो. पुढं केस सेकंड. आता काय सांगितलं त्यांनी? इफ द स्लोअर ट्रेन वेअर मूव्ह ऍट हाफ इट स्पीड. स्लोअर ट्रेनना अजून त्याचं स्पीड कमी केलं, किती? हाफ केलं, तर ओव्हरटेकिंग 10 सेकंदात होतं. मग त्या केसमध्ये
स्पीड काय होणार रे तुमचं? रिलेटिव्ह स्पीड बाळानो, रिलेटिव्ह स्पीड काय होणार त्या केसमध्ये? 80. बघा, फास्टर ट्रेनचं स्पीड कमी झालंय का? नो. नाही. स्लोअर ट्रेनचे काय झालंय? कमी झालेला आहे SL डिवायडेड बाय 2. बरोबर. येस. हे किती आहे? किती आहे ते? 240. डिस्टन्स अपॉन टाइमच असतंय ना. 240 किती सेकंदात पार होतंय? 10. म्हणजे टोटल किती लागतंय? 24 लागतंय याला. 2 इक्वेशन मिळाले. याच्यावरून मी SF आणि SL काढू शकतो का? हॅलो. येस सर. हॅलो. याच्यापेक्षा अजून सोपं, इक्वेशन सोडवायची पण गरज नाही. ऑप्शन बघायचे, ऑप्शन पुट करायचे. 24 - 22 16 येतंय का? हॅलो. नाही. 32 - 16. Yes, sir. पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं. दुसरं होतंय का बघा. 32 - 16 डिवायडेड बाय 2 किती येतंय? 24. 24. किती आला? कुठला ऑप्शन येणार मग? करेक्ट. बी. B. कळलंय? येस सर. कुणाला काय डाऊट याच्यात? हॅलो. नो. काय असेल तर विचारू शकता. लिहून झालंय का? बाळानो, लिहून झालंय? नो सर. लिहा की पटपट.
हॅलो बाळानो, हॅलो हॅलो, Yes, sir. झालंय ना? Over, sir. ठीक आहे. 2 persons, Ram and Lakshman, who are at a distance of 100 kilometers from each other, move towards each other from places P and Q at speeds of 20 kilometers per hour and 25 kilometers per hour respectively. Lakshman reaches P, returns immediately and meets Ram at R, who started on the return journey to P immediately after reaching Q. What is the distance between Q and R? दोन प्लेस आहेत P आणि Q. बर, हा पहिला प्लेस आहे, हा दुसरा प्लेस आहे. एकाला मी P म्हणतो, एकाला Q म्हणतो. बरोबर? Yes, sir. हॅलो, हा. आता हम्म. राम जो आहे तो P प्लेसला आहे सध्या. रामला मी R म्हणतो, लक्ष्मणला L म्हणतो. दोघं एकमेकापासून 100 किलोमीटर अंतरावर आहेत. ह्याचा अर्थ P आणि Q मधलं डिस्टन्स किती आहे? 100 किलोमीटर. हे क्लिअर? Yes, sir. P आणि Q मधलं डिस्टन्स किती आहे? 100 किलोमीटर असेल. टोटल डिस्टन्स. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, दुसरी लाईन वाचा. दुसरी लाईन वाचा की. Move towards each other from two places P and Q at speeds of 20 kilometers per hour and 25 kilometers per hour. 20 किलोमीटर पर आवर. बरोबर? मग रामला P पासून Q पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? पाच तास. हम्म? 5 तास. टाइम रिक्वायर्ड बाय राम 100 किलोमीटर अंतर आहे, 20 किलोमीटर पर आवरचं स्पीड आहे. सगळं किलोमीटर मध्ये आहे, किलोमीटर पर आवर मध्ये आहे. त्यामुळे इथं सिम्प्लिफिकेशनची गरज आहे का? नाही. TR आहे 5 आवर. आता लक्ष्मणचा स्पीड 25 किलोमीटर त्यांनी दिलेला आहे. बरोबर आहे ना? Yes. रामचा स्पीड आहे 20 किलोमीटर पर आवर आणि लक्ष्मणचा आहे 25 kmph. नॅचरली रामपेक्षा लक्ष्मणचा स्पीड जास्त आहे. बरोबर? Yes, sir. म्हणजे 5 तासात तो जास्त डिस्टन्स कव्हर करणार. डिस्टन्स कव्हर्ड
इन 5 hours बाय लक्ष्मण किती असणार? हा 5 तासात किती डिस्टन्स कव्हर करणार? हॅलो, डिस्टन्स कव्हर बाय लक्ष्मण इन 5 hours. 125 5 into 25 म्हणजे 125 किलोमीटर. बरोबर आहे का? Yes, sir. yes sir. म्हणजे ज्यावेळी राम क्यू इथं असेल त्यावेळी लक्ष्मण कुठं असणार? एकशे 125 किलोमीटरला असणार आहे. मग दोघांच्या ह्याच्यामधला डिफरन्स किती असेल बघा. लक्ष्मण क्यू पासून पी पर्यंत पोहोचला, पी पासून पुन्हा तो साधारण 25 किलोमीटर आलेला आहे. इथं लक्ष्मण पोचलेला असेल ज्यावेळी राम ह्या ठिकाणी असेल. इथं तुमचा राम आहे, इथं लक्ष्मण आहे. लक्ष्मणनं एक्स्ट्रा अंतर पार केलेलं आहे, ते अंतर आहे 25 किलोमीटर. बरोबर? yes मग दोघांच्या मध्ये अंतर किती राहिलं? 75 किलो. हे अंतर किती राहिलं? 75 किलोमीटर राहिलं. आता लक्ष्मण reaches P, returns immediately and meets Ram at R. रामला R ह्या डिस्टन्सला काय करतो? भेटतो. मग मला सांगा 75 किलोमीटर डिस्टन्स, दोघांचा स्पीड माहित आहे तुम्हाला, डिस्टन्स माहित आहे, टाइम लागणारा किती असेल? होय रे. हा, हे डिस्टन्स आहे 75 किलोमीटर, हे माहित आहे, काढलेलं आहे. बाळांनो, दोघांचा स्पीड Yes. बदललेला आहे का? नाही. दोघं आता अपोजिट डायरेक्शन हे करतायत, रिलेटिव्ह स्पीड किती होणार? रिलेटिव्ह स्पीड L plus R. टाइम फॉर मीट. हा सांगा. टोटल 20 डिस्टन्स, plus 20. डिस्टन्स अपॉन टाइम असतंय ना, सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड. हा, टोटल डिस्टन्स राहिले 75 किलोमीटर. पुढं रिलेटिव्ह स्पीड सांगा. 20 plus 25. 45. 25 प्लस 20 किती आलं? सिम्प्लिफिकेशन सांगा. 75 भागिले 45 किती येते रे? फ्रॅक्शन मध्ये जाऊ नका, सॉरी फ्रॅक्शन मध्ये लिहा, पॉइंट मध्ये जाऊ नका. 5/3. 5/3 आवर येणार ना, बरोबर का? Yes sir. ते कुठल्या ठिकाणी मिळत आहेत असं सांगितलंय? R point. आर पॉइंटला. सपोज तुमचा जो आर पॉइंट आहे तो आर पॉइंट इथं आला. मी रामला पण आर घेतला का? जरा सर तुम्ही लक्षात आलं ना तुमच्या? Yes. चलो. आर पॉइंटला पोहोचला. आता त्यांनी तुम्हाला सांगितलंय काय?
हॅलो, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर विचारलेलं आहे. क्यू आणि आर मधलं डिस्टन्स सांगा. म्हणजे बघा, राम एल ह्या क्यू पॉइंट पासून आर पर्यंत आलाय. लक्ष्मण ह्या 25 किलोमीटर नंतर पुन्हा आर पर्यंत आलेला आहे. किती वेळात? तर 5/3 आवर मध्ये. म्हणजे ह्याला येण्यासाठी लागणारा टाइम तुम्हाला मिळालेला आहे 5/3 आवर. रामचा स्पीड माहित आहे. किती आहे स्पीड रामचा? 20. हा, 20 मग किलोमीटर. डिस्टन्स कवर्ड बाय राम इन 5/3 आवर किती येत? हा, किती येणार? सांगा की. डिस्टन्स इक्वल टू काय येतं? स्पीड इंटू टाइम ना. येस सर. स्पीड माहित आहे रामचा. किती आहे रामचा स्पीड? 20 किलोमीटर. 20 इंटू 5/3. बोला किती आलं रे? 100/3. 100/3 म्हणजे 33 1/3 आहे का ऑप्शन? बघा, ऑप्शन ए. लक्षात आलंय? येस सर. कोणाला काय अडचण? नो सर. बघा, याच्यामध्ये काही अडचण असेल तर बोला. आहे का काही प्रॉब्लेम? नाही सर. आता स्पीड, टाइम आणि डिस्टन्स ह्याच्यामध्ये हे जे रेग्युलर प्रॉब्लेम झाले, एव्हरेज स्पीड, रिलेटिव्ह स्पीड ह्याच्या रिलेटेड झाले. आता ह्याचे मेन महत्वाचे 3 अजून टाईपचे प्रॉब्लेम असतात. एक बोट्स अँड स्ट्रीम्स, दुसरं प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन आणि तिसरं प्रॉब्लेम्स ऑन एस्केलेटर. कळतंय का? ज्याच्यावर सेपरेट म्हणजे प्रत्येक वेळी क्वेश्चन विचारले जातात, ज्या टाईपवर. कळतंय का? हॅलो येस. हॅलो, आतापर्यंतच्या ह्याच्यात फॉर्म्युला वापरला मी एकच, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे का? येस सर. फक्त रिलेटिव्ह स्पीड इन द सेम डायरेक्शन काय असतं? ए मायनस बी, आणि इन अपोजिट डायरेक्शन ए प्लस बी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय अडचण? हॅलो, नो सर. ठीक आहे. पहिला इम्पॉर्टंट टाइप प्रॉब्लेम, बोट्स अँड स्ट्रीम. सॉरी, बोट्स अँड स्ट्रीम म्हणा. बोट्स अँड स्ट्रीम. लिहिलं? हॅलो, Yes, sir. आता बोट्स अँड स्ट्रीम
बोट म्हणजे काय हे तुम्हाला माहितच आहे, तरी पण एकदा सांगा मला. जहाज. जहाज. स्ट्रीम म्हणजे पाण्याचा प्रवाह. पाण्याचा प्रवाह. बरोबर. हा, सपोज Yes, sir. चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा नदी ही पंढरपूर वरून सोलापूरला म्हणजे सोलापूरच्या दिशेनं वाहते का पंढरपूरहून उजनीच्या दिशेनं वाहते? हॅलो. पंढरपूरहून सोलापूर. पाणी कसं वाहतं ते मला सांगा फक्त. दिशा, डायरेक्शन विचारले मी. पंढरपूर ते सोलापूर. पंढरपूर सोलापूरच्या ह्या दिशेने. सोलापूर म्हणजे सोलापूर एक्झॅक्ट नसेल, मी फक्त एक दिशा सांगितली तुम्हाला. कशासाठी सांगतोय तर सपोज एखादा जलतरणपटू आहे, स्विमर, त्यानं पंढरपूरला, सपोज पंढरपूर पासून त्याला सोलापूर पर्यंत जायचंय. सोलापूरला नदी जाते का नाही मला माहित नाही, मी अज्युम करा म्हणतोय. ठीक आहे. हॅलो हॅलो Yes. बाळांनो. येस सर. हा, मग पंढरपूर पासून त्याला सपोज 10 किलोमीटर वरचं गाव कुठलं आहे, त्याचं कुठलं गाव आहे पंढरपूर पासून 10 किलोमीटर वर? सपोज करा, अंदाज करा. चळे ओजेवाडी काहीतरी असेल ना? चळे आहे का? हॅलो. ओजेवाडी आहे. हा, चळे ओजेवाडी आहे. सपोज 10 किलोमीटरचं अंतर एका स्विमरला पार करायचं आहे पंढरपूर पासून चळ्यापर्यंत. आता पंढरपूर ते चळे पाण्याचा प्रवाह हा पंढरपूर पासून तळ्याकडे आहे. बरोबर आहे का? हा, नॅचरली पाण्याला स्वतःची काहीतरी गती आहे. Yes, sir. आहे का नाही? मग Yes, sir. जर तो स्विमर पाण्याच्या दिशेने वाहत असेल तर डायरेक्शन अलॉंग स्ट्रीम, पाण्याच्या दिशेने जर वाहत असेल तर त्याला म्हणायचं डाऊन स्ट्रीम. काय म्हणायचं? डाऊन स्ट्रीम. एखादी बोट पंढरपूरवरून तळ्याला निघाली, पाण्याची दिशा ही पंढरपूर आणि तळ्याच्या दिशेने आहे, पंढरपूरहून तळ्याच्या दिशेने. त्याचा अर्थ डायरेक्शन अलॉंग स्ट्रीम, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जर असेल तर त्याला काय म्हणायचं? डाऊन स्ट्रीम म्हणायचं. काय म्हणणार? हॅलो. डाऊनस्ट्रीम. हा, ते जर एखादी बोट पंढरपूरहून मला उजनीच्या दिशेनं न्यायची आहे पाण्यातून, तर त्यावेळी पंढरपूरहून पाणी उजनीकडे वाहत नाही, उजनीकडून पंढरपूरला वाहते. बरोबर आहे? येस सर. हा, म्हणजे बोट माझी चालवताना मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालवतोय. बरोबर आहे का? Yes, sir. हा, आता मूळ मुद्दा काय आहे बघा, की प्रवाहाच्या दिशेनं चालवलं तर त्याला डाऊन स्ट्रीम म्हणायचं, प्रवाहाच्या अगेन्स्ट चालवलं तर त्याला अपस्ट्रीम म्हणायचं. हे लक्षात राहील. Yes, sir. हा, आता एक सिंपल क्वेश्चन आहे की पाणी प्रवाहित होतंय, त्याचा काहीतरी स्वतःचा स्पीड आहे. सपोज मी एखादी कागदाची नाव तयार केली, कागदाची नाव राहिलं, साधी नाव तयार केली, म्हणजे एखादा माणूस चालवत निघालेला आहे ती नाव प्रवाहाच्या दिशेनं, तर त्याला जास्त जोर लावावा लागेल का कमी लावावा लागेल? कमी. कमी.
कमी लावावं लागेल. पंढरपूरवरून तळ्याला जर मला जायचं असेल बोटीने तर नॅचरली मला कमी जोर लावावा लागेल आणि तेच जर मला उजनीच्या दिशेनं जायचं असेल तर मात्र जास्त लावावं. जास्त जोर लावावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं जाताना तुम्हाला पाण्याच्या स्पीडचा पण आधार मिळतो. बरोबर. येस सर. Yes. म्हणजे डाऊन स्ट्रीम मध्ये जर स्पीड असेल तर बोटीचं स्पीड प्लस पाण्याचं स्पीड ह्या दोन्हीची ऍडिशन करायची. कळतंय? Yes, sir. हॅलो. जर एखादी बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल तर स्पीड काढताना बोटीचं स्पीड आणि पाण्याचं स्पीडची ऍडिशन करायची. तेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत असेल तर स्पीडची काय करायची? सबस्ट्रॅक्शन करायची. लक्षात राहील. Yes, sir. आता त्याच्या अजून एखादी सिच्युएशन काय तर तलाव घ्या. तलावाचं पाणी वाहत असतं का? No, sir. म्हणजे तलावाच्या पाण्याला स्पीड नसतो. याचा अर्थ त्याला स्टील वॉटर म्हणायचं. स्टील म्हणजे शांत, प्रवाही नसणार. कळते का? मग येस जे सर. तलावाचं जे पाणी आहे किंवा स्टील वॉटर आहे त्या स्टील वॉटर मध्ये पाण्याचा वेग किती असणार? 0. 0च असणार. त्या केसमध्ये तुमचा जो बोटीचा स्पीड असेल तो अगेन्स्ट स्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीमचा प्रश्नच येत नाही. स्टील वॉटर म्हटलं तर बोटीचा जो स्पीड आहे तोच काय असतो? त्याचा स्वतःचा स्पीड, बोटीचा ऍज इट इज स्पीड होतो. त्याच्यामध्ये दुसरा कोणीही ऍड होत नाही. म्हणजे स्टील वॉटर मध्ये जो स्पीड आहे तोच घ्यायचा. डाऊनस्ट्रीम असेल तर पाण्याचा स्पीड ऍड करायचा. अपस्ट्रीम असेल तर पाण्याचा स्पीड मायनस करायचा. लक्षात राहील. Yes, sir. काय अडचण आहे त्यामध्ये? नो सर. ह्या दोन्ही कन्सेप्ट लिहून ठेवा. महत्वाचं आहे बरं का. हे बहुतेक जण काय करतात? गोंधळ करतात अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम मध्ये. डायरेक्शन अलॉंग स्ट्रीम असेल तर त्याला डाऊनस्ट्रीम म्हणायचं. डायरेक्शन अगेन्स्ट स्ट्रीम असेल तर त्याला अपस्ट्रीम म्हणायचं. लक्षात राहील. Yes, sir. हा, लिहून घ्या ते. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय आणि अपस्ट्रीम म्हणजे काय. हॅलो. 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 येस सर. झालं हे लक्षात आलं. येस सर. आम्ही हे परत परत का सांगतोय लक्षात घ्या. मुलं गडबड करतात म्हणून मी सांगायला लागलोय की डाऊनस्ट्रीम म्हणजे अलॉंग दी डायरेक्शन आणि अपस्ट्रीम म्हणजे अगेन्स्ट दी स्ट्रीम. अलॉंग दी डायरेक्शन ऑफ स्ट्रीम म्हणजे डाऊनस्ट्रीम. अगेन्स्ट दी डायरेक्शन ऑफ स्ट्रीम म्हणजे
अपस्ट्रीम. लक्षात राहील? Yes, sir. हा, Yes, sir. ठीक आहे. खाली नोट म्हणा. If the speed of boat in still water, शांत पाण्यामध्ये बोटचा स्पीड u किलोमीटर पर आवर आहे आणि पाण्याचा स्पीड ऑफ स्ट्रीम v किलोमीटर पर आवर आहे, त्या केसमध्ये डाऊनस्ट्रीमचा स्पीड येतो u प्लस v किलोमीटर पर आवर आणि अपस्ट्रीमचा स्पीड येतो u मायनस v किलोमीटर पर आवर. कळतंय? Yes, sir. ही पहिली नोट. सेकंड नोट. जर डाऊनस्ट्रीमचा स्पीड a किलोमीटर पर आवर असेल, अपस्ट्रीमचा स्पीड b किलोमीटर पर आवर असेल, तर त्या केसमध्ये स्पीड इन स्टील वॉटर असतो 1/2 a प्लस b किलोमीटर पर आवर आणि रेट ऑफ स्ट्रीम असतो 1/2 a मायनस b किलोमीटर पर आवर. कळतंय का? हॅलो हॅलो बाळांनो. Yes, sir. हॅलो Yes, sir. झालंय? Yes, sir. काय अडचण आहे त्यात? No. सगळ्यांना समजलंय? Yes, sir. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय नंतर बघू आपण. पुढच्या लेक्चरला. लिहून झालं असेल तर सांगा. झालंय का लिहून? अटेंडन्स घेऊया. Yes, sir. The attendance. 1 present.
3 present. 4 present. 5 present. 6 present. 7, roll number 7, 8, 9, Present. 10, 11. 12 present. 13 present. 14 present. 15 present. 16, 17 present. 18 present. 19 present. 21 present. 20, पुढं 22, 21 present. 22, 23, 24 present. 25 present. 26 present. 27 present. 28, Present, sir. 29 present. 30 present. 31 present. 32 present. 33, 34, 35, 36 present. 37 present. 38 present. 39, 40, 41, 42 present. 42 present. 43 present. 44, ठीक आहे चालेल उरलेलं बघू आपण पुढच्या लेक्चरला काय अडचण कुणाला No, sir. चाल करू बंद Yes. Yes.